शिंदेचे नेते शहाजी पाटलांच्या कार्यालयावर काल निवडणूक आयोगानं धाड घातली आणि यावरून शिंदे गट आणि भाजपमधलं वातावरण तापलंय। वरिष्ठ नेत्यांनी ही नियमित कारवाई म्हटली असली तरी स्थानिक समर्थकांमध्ये मात्र जोरदार चर्चा झडते। पाहूया हा रिपोर्ट। मी गुवाहाटीला फक्त भाजप सत्तेपासून लाभ का राहिली या एका उद्देशाने गेलो होतो, तरी मी या लोकांना समजेना त्या आमच्या भावना। काय डोंगर काय झाडी म्हणत गुवाहाटीला पोहोचलेल्या बापूंच्याच कार्यालयावर धाडी पडल्या। सभा संपल्या मला जेरबंद केलंय, अनेक माझ्या कार्यकर्त्यांना जेरबंद केले, रफिक नदाफला जेरबंद केले। हे काय बरोबर नाही। गुवाहाटीला जाऊन ज्या भाजपसोबत शिंदे गट सत्तेत सामील झाला त्याच गटाचे नेते शहाजी बापू छापे पडल्यानंतर भावूक झाले। रडत बसू नको। हॅलो, काय काय जात नाही का? बस रडू नको। आले ती उदी पोलीस येते जाते, तुला रडाय काय झालं? शांत हो, ग बस। सत्तेत असूनही अशी वागणूक का, असा प्रश्न शिंदे गटाचे नेते शहाजी पाटलांनी भाजपला विचारलाय। वाईट एवढ्यासाठी वाटते की या भाजपसाठी मी किती कष्ट केले मला माहित आहे। रणजित निंबाळकर साक्षीदार आहेत, खासदार। मला वाईट वाटतंय अशा पद्धतीने मला त्रास दे नको। आणि माझं सरकार असताना गव्हर्नमेंट माझं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आज शिवसेना भाजपचं सरकार आहे, मी शिवसेनेचा उपनेता आहे। मला अशा पद्धतीने का वागणूक देत आहे? काँग्रेस सरकार असताना अशी वागणूक दिली असती मला काय वाटलं नसते, पण माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही। राजकारणात कशासाठी असं करताय? असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही। सोलापूरच्या सांगोल्यात शहाजी पाटलांसोबत नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे समजून घेऊया। सोलापूरच्या सांगोला नगरपालिकेत शिंदेंची शिवसेना विरुद्ध शेकाप, भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेससह इतर छोट्या पक्षांनी आघाडी केली। म्हणजे शहाजी बापूंच्या आघाडी विरोधात 4 पक्ष एकवटले आहेत। मारुती बनकर आधी शेकापमध्ये होते, त्यांना शेकापमधून भाजपनं स्वपक्षात घेतलं। नंतरच्या काही दिवसात त्याच बनकरांना सांगोल्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। विशेष म्हणजे ज्या भाजपनं शेकापचा उमेदवार घेतला त्याच भाजपसोबत शेकापनंही नंतर युती केली। यामागे भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंवर दडपशाहीचा आरोप होतोय, त्यामुळे भाजपसोबत जरी युती असली तरी शेकापमध्ये मोठी नाराजीही असल्याचं बोललं जातंय। दरम्यान काल देवेंद्र फडणवीसांची सांगोल्यात सभा होती। त्या सभेआधीच आरोपांनुसार शहाजी पाटलांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेतलं गेलं। त्यानंतर रात्री शहाजी पाटलांची विराट सभा झाली। मात्र सभा संपल्यानंतर 10:30च्या दरम्यान निवडणूक पथक आणि पोलिसांनी शहाजी पाटलांच्या कार्यालयावर छापा टाकला। कार्यालयातल्या बॅगा, कपाटं, ड्रॉवर, टेबल साऱ्याची झाडाझडती झाली। जवळपास 1 तास पत्रकारांसहित शहाजी पाटील आणि त्यांच्या समर्थकांनाही झाडाझडतीवेळी बाहेर पडू दिलं गेलं नाही। लोक बाहेरच्या खोलीत होते आणि शहाजी पाटलांना पोलीस आतल्या केबिनमध्ये घेऊन गेले। तासाभराच्या झाडाझडतीत कोणती रोकड आढळून आली नाही। तुम्ही का माझे उमेदवार ठेवलेत? मी बाया माणसांची निष्किती सोडवून आणली आणि पुन्हा आता निवडणूक सभा संपल्या मला जेरबंद केलंय, अनेक माझ्या कार्यकर्त्यांना जेरबंद केले, रफिक नदाफला जेरबंद केले। हे काय बरोबर नाही, हे बरोबर नाही। असं माझ्या मी आजारी आहे, मला गोळ्या घ्यायच्या होता 9 वाजता, मला अजून इथं अडकून ठेवलंय। आणि ही काय वळण राजकारणाचं जिल्ह्यालाच सगळ्या जयाभाऊने सगळं गोरे साहेबांनी बिघडून टाकले। आणि जयाभाऊ गोरे सल्लागार ही दीपक साळुंके झाला, सगळा जिल्हा बिघडून आमचा टाकला या माणसाने। शहाजी बापूला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करावं लागेल अशी परिस्थिती बापूची झालेली आहे। छापेमारी झाली ती काही एकट्या कार्यालयावर नाही, आमच्याही पक्ष कार्यालयावर झाली, माझ्याही कार्यालयात येऊन तपासून गेले। पण आम्ही काय असं रडत बसलो का? तुम्हाला सांगितलं त्याच्या वेळा आबासाहेबांचं नाव घेऊन भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत, पण इथली सांगोल्यातली जनता ही सुज्ञ आहे
अशा भूलथापांना इथली सांगोल्यातली जनता बळी पडणार नाही. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. शिंदेंची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेंची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. यानंतर रात्री 1च्या दरम्यान शेकापा आणि भाजपच्या कार्यालयावरही निवडणूक भरारी पथकानं छापा घातला. काही दिवसांपूर्वी हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा झाला. त्याच्या 2 दिवसांनी शिंदेचे आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शिरत पैसे वाटप केल्याचा आरोप केला. आणि त्यानंतर आता शिंदेचे माजी आमदार शहाजी पाटलांच्या कार्यालयावर छापा पडला. राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडे जाऊन छापा काहीतरी घातला होता आणि काहीतरी पैसे हे आम्ही वाचलं होतं. आता त्याची परतफेड म्हणून शहाजी बापूची झाली काय मला माहिती नाही. याआधी प्रचारादरम्यान भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी साम दाम दंडभेदानं भाजप पाठीशी असल्याची विधानं जाहीर सभेत केली होती. त्यावरून शिंदे गट आणि भाजपातला तणाव अजून वाढलाय. भारतीय जनता पक्ष साम दाम दंड सगळं घेऊन माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे. सगळ्या ताकदीनं ही निवडणूक सगळ्या ताकदीनं लढायची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे. साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला घायची. पैशाव सांगोला तालुका विकत घेऊ नका. कोत आहे मला जपकोत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली कालची माकडा आली ती मला जपकोत. तुर्तास भाजपसोबत सत्तेत जाऊन गुवाहाटीत काय झाडी म्हणणाऱ्या बापूंना आता काय त्या धाडी म्हणत विरोधक डिवचू लागले. रवी लवेकर, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.